जय शिवराय मित्रांनो, हा व्हिडिओ मी फक्त क्विज गुरु इंडियामध्ये ज्यांनी मासोत बिझनेस स्टार्ट केला त्यांच्यासाठी बनवत आहे. ज्यांनी पण क्विज गुरु इंडियामध्ये मासोत बिझनेस स्टार्ट केला आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ज्यांच्याकडे पण हा व्हिडिओ पोहोचला ना त्यांची 100% ग्रोथ होणार आहे, 100% ते इन्कम वगैरे करणार. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव पवन शिडे. मी 2022 पासून ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये आहे, पण 2022 मध्ये मला नवा पैसे भेटलं होतं, म्हणजे मी सक्सेसफुल नव्हतो झालो. ती स्टोरी पण सांगतो मी का नव्हतं झालो. तर डबल मी 2024 पासून हा बिझनेस स्टार्ट केलाय. तर आतापर्यंत बिझनेसमध्ये, आणि जर तुम्ही आता माझ्यासोबत बिझनेस वगैरे स्टार्ट केला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. क्विज गुरु इंडियामध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन माझ्यासोबत केलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणत्या पण बॅच पासून करू द्या, तुम्ही 100% ह्यामध्ये सक्सेसफुल होणार. तर फक्त तुम्ही मी ज्या कॅटरे सांगणार त्या कॅटर तुम्ही युट्यूबच्या ह्या व्हिडिओ मधले कॅटरे कम्प्लीट करा, तेव्हा तुम्ही 100% सक्सेसफुल होणार आहे. असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी कधी बनवला नाही, पण 100% आज बनवतोय, कारण मी एक आठवडा झाले मी व्हिडिओसाठी माइंड लावलेला आहे. आणि व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सगळ्या गोष्टी वगैरे समजून सांगणार. ओके, तर बघा, तुम्ही माझी टीम म्हणजे पवन सरांसोबत तुम्ही बिझनेस स्टार्ट केलाय, म्हणजे पवन सर तुमचे स्पॉन्सर आहे. तर शिकवण्याचं काम माझं आहे तुम्हाला. मी 2022 मध्ये बिझनेस स्टार्ट केला 2,500पासून. तर तेव्हा मला न ऑफिस भेटलं होतं, कारण मला नाही का, ज्याच्याकडे मी बिझनेस स्टार्ट केला त्यांनी मला शिकवलं नव्हतं, मी सांगितलं नव्हतं ह्या गोष्टी कशा राहतात, कसं राहतात, काय राहते, संपूर्ण गोष्टी वगैरे सांगितलं नव्हत्या. तर त्यामुळे मी काय झालं, माझे 2 वर्ष वाया गेले, त्याच्यामध्ये इष्ट गेले, कारण समजत नव्हतं. तर मी सोडून दिलं अकरा. तर तुम्ही पण असं करू नका, सोडून देऊ नका, कारण मी नाही का तुम्हाला फुल सपोर्ट करणार आहे. तुम्ही फक्त जिद्द ठेवा ह्यामध्ये सक्सेसफुल व्हायची आणि 100% काम वगैरे करायचे. मी 2022 मध्ये ह्याच्यामुळे बिझनेस सोडून दिला की मला थोडं माझी इंग्रजी वगैरे मला एवढी जमत नव्हती, त्यामुळे मी सोडून दिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला ज्याच्याकडे मी बिझनेस स्टार्ट केला ते मला सपोर्ट करत नव्हतं, म्हणजे कॉल वगैरे माझ्या काही रिसिव्ह करत नव्हता. त्यामुळे नाही का मी संपूर्ण वगैरे हे करून गेलं, मग सोडून दिलं मग दिमागाच्या बाहेर काढून टाकलं होतं. तर मी डबल 2024 मध्ये हा बिझनेस स्टार्ट केला. फक्त 2024 पासून बिझनेस स्टार्ट केला मी 4,500 रुपयापासून. तर मी 4,500 रुपयापासून एक आठवडाभर त्याच्या सगळ्या गोष्टीवर शिकलो. 1-2 आठवडे म्हणजे एक महिना धरा कंप्लीट. मी 1 महिना संपूर्ण गोष्टीवर शिकाय घेतल्या एकदम माइंडमध्ये. बाकी मी काही विचार करत नव्हतो, रील पण बघत नव्हतो, फक्त माइंडमध्ये बिझनेस होता. तर कारण मला ह्या बिझनेसमध्ये काही ना काहीतरी करिअर घडवायचं होतं, त्यामुळे ह्या बिझनेसमध्ये मी प्रोफेशनल डोकं लावत होतो. तर तुम्हाला पण सेम टू सेम डोकं लावावं लागेल, सेम टू सेम कॅटरी वापरावं लागेल, तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये 100% सक्सेसफुल होणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण माझ्यासोबत रजिस्ट्रेशन केलं आहे, तर माझं शिकवण्याचं काम तुमचं आहे आणि शिकण्याचं काम तुमचं आहे, बरोबर. तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगणार, शिकवणार पण ह्याच व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला तुमचं काम आहे व्हिडिओ वगैरे बघायचं, शिकायचं. तर शिकायचं नाही शिकायची तुमची दिमाग राहिली, पण माझं काम आहे शिकवण्यात, त्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण गोष्टी वगैरे शिकवणार आहे. तर बघा, 2022 पासून स्टार्ट केला तिथं सक्सेसफुल नाही झालो. 2024 सक्सेसफुल. 2024 ला डबल ऍक्शन घेतलं, डबल पैसे पे केले आणि डबल सुरुवात वगैरे केली, कारण की मला शिकवणार कोण नव्हतं. ओके, तर मी तुम्हाला शिकवणार आहे, तर तुम्हाला डबल पे वगैरे करायची गरज नाही पडणार, म्हणजे डबल पैसे वगैरे पे करायची तुम्हाला गरज नाही पडणार. तर तुम्ही नाही का सगळ्या गोष्टी कॅटरी वापरा, काय डाऊट वगैरे असेल तर मला विचारा, पण सोडून द्यायची विचार वगैरे करू नका, कारण जर तुम्ही सोडून दिला तर ह्या बिझनेसमध्ये तुम्ही पैसे पण वाया जाणार आणि तुम्ही ग्रोथ होणार नाही, मग तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. तर बघा मित्रांनो, पुरा कॉपी पेस्ट बिझनेस आहे, पुरा कॉपी पेस्ट. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला किल पण शिकता येतात, पॅकेज प्रमोट करून पण पैसे वगैरे कमवता येतात. आणि कॉपी पेस्ट म्हणजे कसा माहिती आहे का, जसं की मी काम करतो सेम टू सेम, म्हणजे माझं उदाहरण धरा, स्टेटस टाकणं, स्टोरी टाकणं, इंस्टाला रील सोडणं, प्रत्येक गोष्टी करतो. ओके, हे कशामुळे करतोय, कारण आपल्यापर्यंत नाही का काही ना काहीतरी लीड वगैरे पोहोचली पाहिजे, काही ना कोण ना कोणतरी पोहोचलं पाहिजे, त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी वगैरे करतोय. तर आपल्या ह्याच्यामध्ये काम काय राहतं मित्रांनो, 2 ते 3 पद्धतीचे काम करता येतं तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या स्किल शिकून, पण 2च पद्धतीचं काम आहे आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर. तुम्ही नाही का ह्याच्यामध्ये चांगली स्किल शिकून त्या स्किल मॉनिटाईज करून चांगले पैसे वगैरे कमवू शकता. त्या स्किल्स वगैरे कुठं शिकायचे, तर तुमच्या आयडी ओपन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलच्या साईडकडे 3 लाईन असतात, 3 लाईनला टच करायचं आणि त्याच्यामध्ये इकडे साईडला भरपूर नाव येतात. त्यामध्ये तुम्हाला माय प्रोफाईल, माय कोर्स म्हणून नाव राहते, ते कोर्स वगैरे संपूर्ण चेक करून घ्यायचे. त्या कोर्सवर तुम्हाला संपूर्ण स्किल वगैरे शिकवलं जातं. दुसरी गोष्ट मध्ये की तुम्हाला जे पण पॅकेज वगैरे होतं, जे की मी तुम्हाला पॅकेज वगैरे शेअर केलं, बरोबर, तसं सेम टू सेम पॅकेज वगैरे तुम्ही पुढे प्रमोट करायचं. म्हणजे जसं तुम्ही माझ्याकडून घेतलं का पॅकेज वगैरे, तसं तुम्ही पुढे प्रमोट करा. तुम्ही जर ते पुढे प्रमोट केलं, तुम्ही कोणची पण बॅच घेऊ द्या, की व्हीआयपी बॅच घेऊ द्या किंवा प्रो बॅच घेऊ द्या किंवा ॲडव्हान्स बॅच घेऊ द्या, जर तुम्ही ॲडव्हान्स बॅच जर सेल करता तुम्हाला डायरेक्टली
3150 रुपये कमिशन भेटते. डायरेक्ट 70 ते 80 90% तुम्हाला त्याच्यामध्ये कमिशन भेटते. तर प्रत्येक बॅच मग असं कमिशन भेटते. फक्त तुम्हाला तुम्ही बॅच वगैरे घेतल्या, सगळ्या गोष्टी केल्या, फक्त तुम्हाला शिकवण्याची जिम्मेदारी माझी राहिली. आणि तुम्ही शिकणार जर असले तर मी शिकवतो तुम्हाला. तुम्ही जर शिकणार नसले तर शिकवणार नाही. तर तुम्ही बॅच वगैरे पण घेतल्या, पण ह्या प्रोमोट वगैरे कुठं करते, काय करते समजत नसेल तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्या सोशल मीडिया ओळख राहते. बरोबर. तर 2 ते 3 तुमचे इंस्टाचे अकाउंट पाहिजेत. कारण तुम्ही 2 ते 3 इंस्टाचे अकाउंट जर बनवले, तुमचं पहिले ऑलरेडी अकाउंट असणार झालं, त्या अकाउंटवर स्वतःचा कंटेंट टाकायचा. दुसरं एक अकाउंट बनवायचं, त्या अकाउंटवर कॉपी पेस्ट, म्हणजे जे पण आपण काही लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आपल्या म्हणजे असं समजा एक फोटो आहे, त्या फोटोचे कंटेंट संपूर्ण लिहायचं आपल्या फोटोवर आणि ते एका इंस्टा आयडीवर पेस्ट करायचा. आणि एक इंस्टा आयडी अशी बनवायची, फक्त पर्सनल नुसतं लिहिलेलं टाकायचं. तिथं आपला फोटो नाही, काय नाही, काय नाही, फेस नाही. ओके. त्याच्यामध्ये आपलं काही दिसणार नाही, फक्त आणि फक्त लिहिलेलं आहे. पाठीमागं ब्लॅक वगैरे आणि तिथं पांढऱ्या अक्षरामध्ये तुमचं काय जे कंटेंट आहे ते लिहिलेलं पाहिजे. तर कंटेंट वगैरे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे, ते कसं लिहायचं, काय लिहायचं, म्हणजे थोडक्यामध्ये उगं तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवणार आहे. कारण तुम्ही त्याच्यासारखे स्क्रीनशॉट वगैरे बनवून तुम्ही रील वगैरे बनवू शकता. हा रील वगैरे कशामुळे बनवायचं, जे पण आपल्याला कस्टमर जे आपण पॅकेज वगैरे ते प्रमोट करायचे. कारण त्यांच्यासाठी आपल्याकडे लीड पण आली पाहिजे, कस्टमर पण आले पाहिजे. बरोबर. कस्टमर आले तर आपण त्यांना आपल्या बिझनेसची हल्ली वगैरे सांगून, सगळ्या गोष्टी वगैरे त्यांना समजून वगैरे सांगून की ते आपले पॅकेज वगैरे घेतात. तर एक लवकर घेणार नाही, तर कारण त्यांना ट्रस्ट बसू, तर सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ट्रस्ट बसून का त्यावेळेस ते आपलं पॅकेज वगैरे घेतात. जसं की तुम्ही माझ्यापाशी आलतात, माझ्यापाशी आल्यानंतर 2-3 महिने तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे बघितले, स्टेटस वगैरे बघितले, त्यानंतर तुम्ही माझ्यासोबत बिझनेस वगैरे स्टार्ट केला. बरोबर. तर सेम टू सेम तुमच्यासोबत पण हेच होणार आहे. आता तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत लीड पण आली, तुम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ पण टाकायला लागले, पण तुमचं लीड वगैरे क्लोज होईना, सेल होईना. तर सेल करण्याची एकच तरीका आहे मित्रांनो. तुम्ही नाही का स्टेटस थ्रो, म्हणजे जे पण मी स्टेटस टाकतो, तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला कनेक्ट आहेत. बरोबर. तुम्ही तेच एखादी ऍप्लिकेशन घ्यायची स्टेटस डाउनलोड करण्याचे, तुम्ही ते स्टेटस वगैरे डाउनलोड करायचे आणि तुमचे स्टेटस टाकायचे. दर दिवस स्टेटस, म्हणजे जसे माझे कंटिन्यू राहते तसे. त्यामुळे बोलतो तुम्हाला, मी पुरा कॉपी पेस्ट बिझनेस आहे. जर तुम्ही माझी कॉपी करता तर 100% सक्सेसफुल होता. नाही तुम्ही माझ्या इंस्टाग्राम व्हॉट्सअपची कॉपी करा, फक्त इंस्टाग्रामची करू नका. जर इंस्टाग्रामची कॉपी करता तर तुम्हाला तुमची ग्रोथ होणार नाही, म्हणजे इंस्टाग्राम तुमची रील वगैरे पुढे जाऊ देणार नाही. कारण माझी रील ऑलरेडी पुढे गेलेल्या राहतात, म्हणजे व्हायरल झालेल्या राहतात. त्यामुळे तुमचे रील वगैरे व्हायरल होणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःहून दिमागाने काही ना काहीतरी नवीन कंटेंट तयार करा आणि तुम्ही रील वगैरे पोस्ट करा. रील वगैरे पोस्ट केल्यानंतर दर दिवस स्टोरी स्टेटस वगैरे ठेवलं ना, तर 100% तुमच्यापर्यंत कस्टमर येतात. आणि कस्टमर ज्यावेळेस पण त्यांना गॅरंटी वगैरे बसते, तुम्ही त्यांना समजून वगैरे सगळ्यात प्लॅन वगैरे सांगितलं, त्यावेळेस 100% तुमच्या कोणते प्लॅन वगैरे घेतात. जसे की तुमचाच अनुभव धरा, जसं तुम्ही माझा बिझनेस वगैरे स्टार्ट केलाय. तर बघा, पुरा कॉपी पेस्ट बिझनेस आहे. जर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर आता काम वगैरे करा. आणि जर काही डाऊट वगैरे असतील तर नक्की मला मेसेज किंवा कॉल करा, मी तुमचे परत काही डाऊट वगैरे क्लिअर करेन.